तर आपल्याला या व्हिडिओमध्ये गट विकास अधिकारी म्हणजे BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्याविषयी माहिती घ्यायची आहे. तर BDO कंसात लिहूया गट विकास अधिकारी. हे पद पंचायत समिती मधला प्रशासकीय अधिकारी पंचायत समिती अंतर्गत प्रशासकीय मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून या ठिकाणी, त्याचबरोबर पंचायत समितीचा सचिव म्हणून देखील या ठिकाणी गट विकास अधिकाऱ्याची निवड किंवा नेमणूक राज्यसेवा अंतर्गत MPSC अंतर्गत करण्यात येते. तर BDO विषयी आपण माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये. तर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर BDO हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतो. प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतो. त्याचबरोबर वर्ग 1 चे पद आहे. त्यानंतर नेमणूक निवड MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन नेमणूक करते. राज्य शासन नेमणूक करते. त्याचबरोबर नियंत्रण झडपी CEO यांचे असते. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी यांचे CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नियंत्रण असते BDO वर. त्याचबरोबर तो प्रशासकीय प्रमुख, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख, त्यालाच कंसात आपण सचिव असं देखील लिहू शकतो. सचिव म्हणजे या ठिकाणी सर्व लेखाजोखा, त्याचबरोबर आर्थिक व्यवहाराची जी उलाढाल झालेली असते तर त्याचा लेखाजोखा करण्याची जबाबदारी या ठिकाणी BDO वर असते. तर यांना मदतीसाठी तर विस्तार अधिकारी सहाय्यक BDO ज्याला आपण ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असं म्हणतो, आणि कनिष्ठ कर्मचारी असा सर्व स्टाफ या ठिकाणी कोणाच्या मदतीसाठी असतो? BDOच्या म्हणजे गट विकास अधिकारी यांच्या. तर BDO यांचे कार्य साधारणतः पाहूया आपण. कार्य. तर BDO काय काम करतात? तर पंचायत समितीच्या पंचायत समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे.
निर्णयाची अंमलबजावणी करतात. त्याचबरोबर कनिष्ठ कर्मचारी रजा मंजूर, त्याचबरोबर नियंत्रण ठेवतात. कनिष्ठ कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम देखील या ठिकाणी BDO करतात. तालुका अंतर्गतच्या झडपी अंतर्गत जेवढे कनिष्ठ कर्मचारी असतात त्यांच्यावर BDO यांचं नियंत्रण असतं. त्यांच्या स्टाफ कर्मचारी जे असतात त्यांच्यावर तर असतात, परंतु तालुका अंतर्गत जे जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी असतात ते BDO अंतर्गत येत असतात, पंचायत समिती अंतर्गत येत असतात. त्याचबरोबर झेडपी व PS म्हणजे झेडपी आणि पंचायत समिती या दोघांमधला दुवा म्हणून या ठिकाणी काम करण्याचं काम या ठिकाणी BDO करत असतात, गट विकास अधिकारी करत असतात. आता यांची या पद जे आहे पद निर्मिती हे 1952 नुसार समुदाय विकास कार्यक्रमांतर्गत झालेली आहे. तसेच तर BDOला पंचायत समिती मध्ये BDO हे नाव आहे. BDO तर ज्यावेळेस ते जिल्हा परिषद मध्ये काम करतात, जिल्हा परिषद मध्ये काम करतात, तर त्यांना डेप्युटी CEO असं म्हटलं जातं. त्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात. तर ज्यावेळेस ते पंचायत समितीमध्ये काम करतात त्यावेळेस त्यांना BDO गट विकास अधिकारी असं म्हणतात. विकास अधिकारी ज्याला आपण BDO म्हणतो. तर अशा पद्धतीचं काम या ठिकाणी BDOचं म्हणजे माहिती BDO संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तर BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गट विकास अधिकारी, तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख किंवा सचिव म्हणून त्यांचं काम असतं. वर्ग 1 चे अधिकारी निवड हे MPSC मार्फत होते, परंतु नेमणूक राज्य शासन करतं. नियंत्रण जिल्हा परिषदचे CEO हे BDOवर नियंत्रण ठेवत असतात. मदतीसाठी त्यांच्या मदतीसाठी BDO यांच्या मदतीसाठी विस्तार अधिकारी, सहाय्यक BDO आणि कनिष्ठ कर्मचारी असतात. आता काम काय करतात तर पंचायत समितीचे जे निर्णय घेतलेले असतात त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी BDO करत असतात. तर त्यांचे कार्य कनिष्ठ कर्मचारी, त्याचबरोबर त्यांच्या रजा मंजूर करणे आणि त्याचबरोबर स्टाफ मेंबरवर नियंत्रण ठेवण्याचं काम देखील BDO करत असतात. तर कार्य जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दुवा म्हणून ते काम करत असतात. म्हणजे जिल्हा परिषदेच्या निर्णयाची पंचायत समितीवर अंमलबजावणी करण्याचं काम देखील BDOवर असतं. पदनिर्मिती 1952च्या समुदाय विकास कार्यक्रमांतर्गत या ठिकाणी BDOची निर्मिती झालेली आहे. पंचायत समिती मध्ये BDO म्हटलं जातं, गट विकास अधिकारी, आणि जिल्हा परिषद मध्ये ज्यावेळेस
BDO काम करत असतात त्यावेळेस त्यांचं पद हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे असतं. थांबूया. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब